बुलेटिनची सुरुवात करूयात संभाजीनगरच्या बातमीने। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये एक जुनी इमारत कोसळली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। कन्नड नगर परिषदेबाहेरील इमारत कोसळलेली आहे। इमारत जुनी झाल्याने तिला तडे सुद्धा गेले होते, त्यामुळे इमारतीमध्ये असलेल्या गाळेधारकांना 15 दिवसांपूर्वीच नगर परिषदेने नोटीस देऊन गाळे खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या। कन्नडमध्ये जुनी इमारत कोसळली आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। 15 दिवसांपूर्वीच कन्नड नगर परिषदेने या इमारतीला नोटीस बजावली होती आणि गाळेधारकांना ही इमारत मोकळी करण्याच्या सूचना दिल्या होत्या। मोहसिन आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, 15 दिवसांपूर्वी या इमारतीला नोटीस देण्यात आली होती, मात्र अजूनही काही दुकाने या इमारतीतली उघडी होती असं दिसतंय। काय अधिकची माहिती आणि काही जखमी झाल्याचा काही माहिती मिळते का? अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। हे सगळं घटना जो आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तहसील कार्यालयासमोर नगर परिषदेची इमारत आहे, ज्यात नगर परिषदेची कामकाज चालतं आणि बाजूला जे आहे तर गाळे जे आहेत तर ते बनवण्यात आले होते। ही इमारत अत्यंत जुनी असल्यामुळे गाळेधारकांना 15 दिवसापूर्वी प्रशासनाने नोटीस दिली होती आणि तात्काळ हे गाळे खाली करा असं सूचना दिल्या होत्या। मात्र या सगळ्या सूचनांकडे आणि नोटीसीकडे या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि आज या ठिकाणी पोलीस देखील पोहोचले होते आणि या सगळ्यांना विनंती करत होते। मात्र याच वेळी अचानक ही इमारत कोसळली। सुदैवाने या गाळेधारकांना सूचना देण्यासाठी सगळे लोक पोहोचले होते आणि त्यामुळे हे लोक बाहेर होते, त्यामुळे मोठी दुर्घटना म्हणजे अनर्थ जो आहे तर तो टळलेला आहे। कोणती जीवितहानी झालेली नाही। आपण व्हिज्युअल मध्ये जर बघितलं तर बाजूच्या गाळे जे आहे त्याच्यावरती काही लोक उभे होते, मात्र तिथून पुढची दुकान ही तुटलेली आहे। त्यामुळे ही या सगळ्या मोठी एक ही गोष्ट म्हणावं लागेल की कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सुदैवाने ही जी गाळे जे कोसळलेली आहे इमारत त्या ठिकाणचे लोक जे आहे तर दुकानदार बाहेर होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। मात्र व्हिज्युअली हे जर आपण जर बघितलं तर अचानक ही इमारत कोसळताना आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्यामुळे आता जे आहे तर या गाळेधारकांवर प्रशासनाकडून कारवाई देखील होण्याची शक्यता आहे। मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र इमारतीचं ही संपूर्ण इमारत जमीनदोस्त झालेली आहे। धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय संभाजीनगरच्या कन्नडमध्ये नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या कार्यालयासमोरची ही इमारत कोसळलेली आहे। व्यापारी गाळे होते। या इमारतीला 15 दिवसांपूर्वीच नगर परिषदेने नोटीस बजावलेली होती आणि त्यानंतर काही गाळेधारकांनी अजूनही गाळे खाली केले नव्हते, मात्र इमारत कोसळून आर्थिक नुकसान झालं। मात्र कोणालाही कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झालेलं नसल्याचं वृत्त तुर्तास तरी मिळतंय।